सकवारबाई, बाईसाहेब, ही बघा, ही भिजवलेली उडदाची डाळ आणि ही हरभऱ्याची. डाळ वाटून घ्यावी लागेल. हो, पण त्याचं प्रमाण किती? ते आऊसाहेबांना विचारा आणि डाळीत गूळ किती घालायचा हेही विचारून घ्या. जी. बाईसाहेब, हे बघा, हे डिंक लाडू, या खारका आणि हे खोबरं. खोबरं किसून आणलंय आम्ही. आणि हे भिजवलेले बदाम. लवकर आवरा बाई, युवराज येतील आता तालमीतून. धाराऊ, त्यांच्यासाठी पाणी काढून ठेवा. समधी जय्यत तयारी केली आहे. आता युवराज फक्त तालमीतून यायची देरी. येतो मी. काय झाली तयारी? शंभूराजे आले का तालमीहून? येतीलच एवढ्यात. आऊसाहेब, ही उडदाची डाळ, यात गूळ किती घालावा? हा, एवढा घ्या. गूळ आणि उडदाची डाळ याच्यामुळे हाडांना बळकटी येते. कल्याणी, दुधाचं काय झालं? गडा खालून गवळणी येतीलच इतक्यात बघा. म्या का युवराजासनी गडा खालचं दूध देत नाही. म्या स्वतः गाईची धार काढतो आणि दूध देतो. अगं पण मग गाय? धन्यासनी सांगून कापूरहातनं गाय आणले गडावर. धन्य तुझी धाराऊ. मासाहेब, शंभूराजे आलात? आधी आंघोळ करून या. मासाहेब, आम्हाला भूक लागली आहे. खुराक तयार आहे, पण आधी आंघोळ करून या. आऊसाहेबांना नमस्कार करा आणि मग या. मासाहेब, चला चला. आऊसाहेब, गोमाजी पान संभाळ आलेत बंगळूरवरून. गोमाजी बाबा आले? पाठवून दे त्यांना. जी. आऊसाहेब, हो, हे काय करताय गोमाजी? उठा. हो, तुम्ही घरातली माणसं, हे सोपस्कार कशाला? असं कसं? अहो, समोर देव दिसला तर पाया पाडावंच लागतं. प्रवास कसा झाला? हा एकदम जाकाच भाग. आमचे महाराज साहेब काय म्हणताय? समधी खुशाल आहे ती बघा. तुमचा सांगावा आला, महाराजांनी सांगितलं, निघालो. त्या पायांची सेवा करत होतो, आता या पायांच्या सेवेत. म्हणूनच तुम्हाला मुद्दाम बोलावून घेतलं. शंभूराजे आता मोठे होऊ लागलेत. एका जागी अजिबात थांबत नाही. चारी वाटा अपुऱ्या पडतात. आकाश खुज वाटतं त्यांना. हो, वाटणारच की. गरुडाचा नातू आणि सिंहाचा चावा आहे त्यो. म्हणूनच म्हणते, त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी मायेचं माणूस पाहिजे. कोणीतरी आपल्या घरातलं माणूस पाहिजे. अहो, युवराजासनी तळ हाताच्या फोडासारखा जपेन म्या. तुम्ही काय बी काळजी करू नका. आऊसाहेब, आयुष्यमान भव, सुखी भवा. वा वा वा. शंभूराजासनी बघून डोळं निवलं माझं. अक्षी सोन्याची कामच. शंभूराजे यांनी तुमच्या आबासाहेबांना अंगा खांद्यावर खेळवलंय. म्हणजे गोमाजी काका? कशाला यशस्वी भव. अहो युवराज, अहो बसून प्यावं, म्हणजे दूध अंगी लागतं. धीर आणि दम शंभूराजांपासून दूर पळालेत. ते बी खरंच आहे की. काका,
इकडे या. कान इकडे करा. आम्ही असे ऐकले आहे की आपण छान गोफण फिरवता. आऊसाहेब, माझ्या बदल्याची माहिती युवराजांनी अगोदरच काढून ठेवली आहे. तसे मोठे चतुर आहेत हा. युवराजांना बघून मला महाराज साहेबांचीच याद आली आहे बघा. अक्षीस तो तोंडावळा आहे का नाही? हो, त्यांच्यावरच गेलेत. मला तर यांना बघून कधी कधी स्वारींचीच याद येते. शंभूराजे, तुमची न्याहारी झाली असेल, पण गोमाजी बाबांची न्याहारी राहिली आहे ना, त्यांना करू द्या. आता कसली नारी, शंभूराजांना बघून पोटच भरली आहे बघा. गोमाजी काका चला. हरणे, अगं बघ की दिस 2 कासरावर आलं. एवढा उशीर का ग? झाला. बरं बरं, तूप आहे ना? हाय, पर ते सोनोपंतांसाठी आणले या. त्यांनी सांगून ठेवलं होतं ना माग. गप, सांगून ठेवलं होतं. अगं युवराजांसाठी तूप पाहिजे हाय. दे. अव पर जाते. अहो युवराज तूप तूप करत्याल. आता हात लाव. हा, आणि हा, मी देईल तेव्हाच घ्यायचं पैसे. अव मागचं बी राहिलेत. मला घरची बोलणी खावी लागतात. मग त्यांना माझं नाव सांग, नाहीतर दे त्यांना माझ्याकडे पाठवून. मी सोयरा राणी साहेबांच्या माहेरची हाय, सुंदरा दासी. बोला, कशाला दणका द्यायचा आहे? काका, समोर अफजल खान, सिद्धी जोर आणि शाहिस्ते खान आहे. ही बुजगावनी होय, यांची नाव आहे देवती. तो मधला अफजल खान आहे, त्याला आधी उडवा. वा, नाव बी चांगली हेरून घेतली ती. या अफजल्याला उडवायचं नाव बघा कसा उडवतो. बघू, आम्हाला पण शिकवा ना. या मोर, घ्या. या अशी गोपन धरायची. हा पाय मोर घालायचा, समोर बघायचं, आणि गोपन अशी धरून गरा 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 फिरवायची आणि सोडायची. समजलं? हा, या. आओ 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 आओ, युवराज मागे माग 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 माग. कसं असतं युवराज, अहो गोफणीचा एक पदर कधी सोडायचा हे तंत्र जमलं की समजत झालंच बघा. हा, हे घ्या दगड, घाला गोफणीत.
युवराज, अहो लागलीच गोपन येत नाही, सराव करावा लागतो. या दगड आणा. अरे देवा, गडावर आल्या दिवशी चांगली बिलागत झाली बघा. पळ पळ पळ, हे पोर पळ 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 पळ, ये, इकडे 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 पळ पळ पळ. काय र हा तू मारलास ना धोंडा हा तू फोडलास ना माझा माठ मी हा तूच फोडलास आता दे माझं तूप भरून हा मी नाही, युवराज गोफण फिरवत होते, त्यांनी मारले दगड. युवराज काय राणीसाहेब, महाराज साहेबांनी पाठवली मिठाई बंगळुरूहून. गोमाजी बाबा आलेत. अय्या, लाडू, कुंदा. धाराऊ, आम्हाला बंगळूरचा कुंदा खूप आवडतो. म्हणजे महाराज साहेबांना याची याद आहे तर. हे व काय राणीसाहेब, राणी साहेब, अहो राणी साहेब, काय ग, काय झालंय हे? माझा तुपानं भरलेला मठ फोडला युवराजांनी. तू बघितलंस युवराजांना? अहो पोरं सांगतात ना, युवराजांनी गोपणीनं दगड मारला म्हणून. अगं काय बोलतीयस सुंदरा? एका दिवसात कुणाला गोपनीचा नेम येतोय व्हय? अगं आजच सकाळी त्यांनी सराव सुरू केला होता. असं मग माझाच मठ कसा काय फुटला? आता तुझा माठ फुटाया सरळ रस्ता सोडून तू खेळ मैदानाकडे कशाला गेलीस? मी आपली अशीच म्हणजे नाही म्हणजे तो काय रोजचा या जायचा रस्ता नाही. मग कशाला गेली होतीस? का चोरीचं होत तू? बघा बघा राणी साहेब कसं शेंडा खुडतीये ती. मी या राणी साहेबांसाठीच तूप आणायला गेले होते. पण आम्ही तर सांगितलं नव्हतं. अहो राणी साहेब, आता तुम्ही सांगावं आणि आम्ही करावं असं आहे का? अहो मी एवढी तुमची काळजी घेते, पर बघवणार आहे का कोणाला? लावला माठ फोडायला. राणी साहेब, आता बघा बघा कशी बोलतीया. अहो एवढ्या तुपाने यज्ञ बी नाही पेटत. हिचा बघा कसा भडका उडालाय. बघा राणी साहेब बघा. बर बर, युवराजांकडूनच माठ फोडला गेलाय ना, म्या भरून देतो तुझं तूप. तुपात बुचकळूनच काढतो. नाही, आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, आमच्या घरात तुपाची गंगा वाहते. असं लपून छपून तूप आणत नाहीत. येऊ का राणी साहेब? सुंदरी, आता तुपाचा विषय थांबव. उगाच घुसळत बसशील आणि आऊसाहेबांपर्यंत तुपाची धार जाईल. मिठाई खा. बंगळुरूहून आलीये, कर तोंड गोड. शंभूराजे दिसले? मगाशी खेळत होते बाहेर. बाहेर पाहिलं, बाहेर नाहीत. सकवारबाई, शंभूराजेंना पाहिलं? नाही, काही काम होतं त्यांच्याकडे. हातात धागा बांधायचा होता हो, पण सकाळपासून हाताला लागतच नाहीत. त्यात ते गोफणीचा वेड लागलाय त्यांना. हो ना, मीही आलेच. नको, तुम्ही थांबा. आऊ साहेबांच्या महाली आम्ही बघून येतो. राध, दगड आहे ना, तडबंदीच्या बाहेरच गेला पाहिजे.
गेला. दगड तटबंदीच्या पार गेला. हुर्र, हुर्र, हुर्र. गडबड झाली. दगड कुणाला तरी लागला. सापडलात ना? या इथे या. मासाहेब, आम्ही नाही. आम्ही. तुम्हीच. तुमच्यामुळेच. आमच्यामुळे? हो, तुमच्यामुळेच आम्हाला फिरावं लागलं. किती शोधलं तुम्हाला. चला, हात पुढे करा. फिरत राहता गडभर, सगळे बघत राहतात. आता काळजी मिटली. काल दगड कोणाकोणाला लागले? आऊसाहेब, माझ्या बैलाचे शिंग मोडले. आणि मला तर तिरमिरीच आली. पार डोक्यात पडला दगड, पण वाचलो. आऊसाहेब, आणि माझं तर तुपाचा माठच फोडला. माझ्या घरावर एक बी कौल नीट नाही राहिलं बघा. गोफणीतून दगड आपणच मारलात ना शंभूराजे? नाही आऊसाहेब, शंभूराजाने काय बी नाही केलं बघा. माझ्याच हातनं दगड खाली गेलं. गोमाजी बाबा युवराजांना पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी गुन्हा केलाय, त्यांनी तो कबूल करावा. तुम्हाला गुन्हा कबूल आहे? कबूल. गडाच्या तटाखाली आपली रयत आहे. तिथे त्यांची जनावरं चरत फिरतात. कोणी रानमेवा गोळा करतात. तुमच्या गोफणीने ते जखमी झाले तर याचे भान कोणी ठेवायचे? उद्या कोणी जायबंदी होईल. परंतु आऊसाहेब, आमचे दगड एवढ्या खाली जातील असं वाटलं नाही. पण गेले ना, रयतेस उपसर्ग झाला. यापुढे भान ठेवा. जी. प्रभू रामचंद्रांनी आपल्या रयतेत असे दगड ठेवले की ज्यावर त्यांचे नाव लिहिले तर ते दगड पाण्यावर तरंगले. त्यांच्या जीव आला, भावना आल्या. असे दगड तुम्ही निर्माण करावे ही अपेक्षा आहे. शामराज पंत जी. आमच्या खासगीतून या सगळ्यांची नुकसान भरपाई द्या. आणि शंभूराजे, या सगळ्यांची माफी मागा. आमच्याकडून चूक झाली. आम्हास माफी करावी. आऊ नका नका, आम्हाला माफी मागू नका. हात जोडू नका. अहो आऊसाहेब, कशाला युवराजांना माफी मागायला लावली? अहो मोरचा राजा आहे आमचा त्यो. स्वराज्यात कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही. सगळे समान. शेवटी काय? अगं युवराजच ते. राजाला शोभल असंच वागलं. पर तू दासीला शोभल अशी कवा ग वागणार? नाहीतर आपलं लाज नाही म्हणा, कुणी काय बी म्हणा,